नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसालय रामपुरी बुद्रुक जिल्हा परभणी यांच्या क्रॉप गाईडलाईननुसार हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. प्लॉट होणार आहेत भारत उत्तमराव सदार, मुक्काम पोस्ट खडकी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर यांची हळद लावगणीची तारीख माहिती आहे का सर? 22 जून 2026 आणि आज तारीख आहे 19 ऑगस्ट 2026. जवळपास 55 ते 60 दिवस पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. तर याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं आहे क्रॉप गाईडलाईन सर्व्हिस शेतीशाळा परभणी. तर याचं जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आजपर्यंत आहे ते शेड्यूल असं आहे की ज्यावेळेस आपण लावगण केली त्यावेळेस आपण डिकम्पोजिशन करून शेणखत बेडवर टाकलं. त्याच्यानंतर आपण बेडवर टाकते वेळेस एक DEPचा डोस आपण त्याला प्रोव्हाइड केला. तर त्याच्यामध्ये आपण नत्रस्फुरत पालाश हे घेतलं आणि सोबत शेणखत डिकम्पोस्टिंग केलेलं बेडवर टाकलं. आणि आत्ता 4 दिवसापूर्वी एक बेसल डोस त्यांनी बेडवर टाकला आहे. असं उघडा खत टाकायचं नाही, खत बुजून घ्यायचा. खत बुजून घ्यायचा, कारण खतामध्ये हे पेट्रोकेमिकल असल्यामुळं त्याचं युक ऑपरेशन होतं आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्याला आपल्या पिकावर दिसायला लागतात. तर त्यासाठी खत हे बुजून टाकणं महत्त्वाचं आहे. तर पिकाची ग्रोथ समाधानकारक आहे. जी डेपेन्सी दिसते तुम्हाला राधेश्यामजी, हे जे पानावरचं म्हणू लागले ना तुम्ही, हे इथं पण आहे बघा. ते मार लागलेलं आहे. आणि मार लागल्यापेक्षा सनबर्निंग जास्त आहे. म्हणजे टेम्परेचर ज्यावेळेस आपण हळद टाकली रानामध्ये त्यावेळेस जे नाजूक जे मोड असतो ते नाजूक मोड जर रानामध्ये टाकला तर त्याला टेम्परेचरची विजा होत असते. तर त्यावेळेस आपल्या त्या कोमावर तर दिसत नाही, पण ज्यावेळेस जसं जसं पान मोठं होईल का तसं तसं ते आपल्याला दिसायला लागतं. त्यामुळे हे तुम्हाला डागढबे जास्त दिसायला लागतात. आता फ्रेश पान आपलं हे 5वं पान, 1 2 3 4 आणि हे 5वं पान. तर जे 5वं पान आहे आपलं हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. ह्या पानावर जर डागढबे वगैरे जर आले तर पुन्हा प्रॉब्लेम आहे असं ग्राह्य धरायचं. तर सध्या मायक्रोन्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे थोडीफार आणि फॉस्फरसची कमतरता आहे. जे शिरा समजा, हे जे शिरा आहे ना, शिर जरा वाकडी दिसायला लागली तर फॉस्फरसची कमतरता म्हणून समजायचं. पान पिळतं आहे. आता हे शिर मोठी आहे ना, तर हे पान पिळायला सुरुवात झालं असं. हे पान असं पिळलं नाही पाहिजे, पान असं फ्रेश राहिलं पाहिजे. पान जर असं फ्रेश राहिलं, हे बघा हे पान कसं फ्रेश आहे, असं पान फ्रेश पाहिजे, टाईट. असं पान जर फ्रेश असेल तर न्यूट्रिशनची कमतरता नाही आहे. आणि पान जर पिळलं तर न्यूट्रिशनची कमतरता आहे. न्यूट्रिशन डेफिशियन्सीसाठी आपण इथं आता खत घेतला आहे. कोणता खत टाकला आता? DAP घेतला का 12-32-16? 12-32-16 आणि त्यासोबत DAP, फॉस्फेट आणि मायक्रोन्यूट्रियनची एक किट. अशा पद्धतीने याचं खताचं व्यवस्थापन केलेलं आहे. छान आहे, प्लॉट डेव्हलप आहे. फक्त जी लागण झाली आहे ती थोडीफार सर्वश्याम दिसना झाली. महागपुडी कसं झालंय? खोल गेली का? खोल गेली काही? बी म्हणजे जी कंद आहे ते शेंग आहे आपली कमी जास्त असते. त्याच्यामुळे तुम्ही निवडून शेंग लावत जा. ज्यावेळेस आता पुढच्या वर्षी आता हळद काढलं बियाणं की निवडायचं. जे खराब वगैरे आहे ते बाजूला काढायचं, जे बारीक आहे ते बाजूला काढायचं, आणि जे चांगलं आहे ठोकर आपल्या बोटापेक्षा मोठी साईज आहे ती बाजूला काढायची. आणि मग काय करायचं, ठोकर बियाणं अगोदर लावायचं. त्याच्यानंतर मग दुसरी स्टेज जे बारीक आहे ते लावायचं. आणि त्याच्यानंतर मग निवडून जर कमी पडलं तर लावायचं, नाही तर मग थांबायचं. अशा पद्धतीने जर समजा केलं बियाण्याची निवड तर तुमचा प्लॉट सगळा सारखा दिसेल. तर इथं काय होतं की काही झाडं लहान आहेत तर
तर हे मोठाले झाड जर वर गेले तर त्या लहान झाडाला ते वरच येऊ देणार नाही. हां, मग ते खालच्या खालीच राहिलं, मग ते लावून तरी काय उपयोग झाला आपला, असं झालं. मुळे पहा. इथपर्यंत आहे ना. किती मुळे आता याला. जसं झाड मोठं होईल तशी मुळी वाढणार. फ्रेश मुळे आहेत, पांढरे शुभ्र मुळे आहेत. जर मुळी जर काळी असली, पिवळी असली तर प्रॉब्लेम आहे असं समजा. एकदम फ्रेश आहे, काहीच अडचण नाही. शेंग पण फ्रेश आहे. गेल्या वर्षीचा प्रॉब्लेम. हां, नाही ही गेल्या वर्षीच. हे काय माहिती आहे का, हां कुडल्याला मार लागलेलं, त्याच्यापासून काय होत नाही का? त्याच्यापासून सडन लागू शकते ना. जर समजा आपली खताची पॉवर कमी पडली, काही न्यूट्रिशनची पॉवर कमी लागली तर ती सडन लागत असते. पण आता हे आता स्ट्रॉंग झाड आहे, यानं ऐकून घ्या. सड कधी लागते माहिती आहे का, ज्यावेळेस हे समजा हे प्रॉब्लेम आहे, हे कंद आता नवीन निघायला लागलाय, तर याला हे डॅमेज करू शकतंय. पण याला डॅमेज करू शकणार नाही, कारण याचा स्पेशल कंद तयार झालेला आहे. आलं लक्षात, याचा स्पेशल कंद तयार आहे. हे पूर्ण जरी शेंग सडली आपली तर याच्यातून न्यूट्रिशन पास होणार आहे. त्याच्यामुळे हे झाड नाही जाणार. हे जरी कंद पूर्ण सडला तर हे झाड नाही जाणार. याचं फक्त आपल्या नुकसान काय होणार, हे जे वर येणार होता हा ते नाही येणार. पण तरी पण याची जर गाठ जर बनली लवकर तर मग याचा काही संबंध नाही. काही संबंध नाही, असं असतं. म्हणजे जोपर्यंत आपला प्लॅन्ट जनरेट आता याचा समजा बुंदा बनलाय तर आपल्याला अडचण नाही आहे. ते जरी शेंग सडली तरी अडचण नाही. फक्त सडन लागू नये म्हणून थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर सडन लागू नये म्हणून आपल्याला कॅल्शियम सल्फर सोडणं गरजेचं आहे. तर कॅल्शियम सल्फर आपण स्प्रेमध्ये घेतो आणि ड्रेंचिंगमध्ये पण देतो. जर जास्त सडन दिसत असेल तर ड्रेंचिंगमध्ये घेतो 5 लिटर प्रति एकर, आणि स्प्रेमध्ये प्रति लिटर 5 मिली प्रमाण स्प्रेसाठी. असं जायचं. हां, खरं सर प्लॉट छान आहे. फक्त थोडं मागं पुढे झालं. शेंगत लहान असेल त्याची, ते खोल गेला असेल, खूप खोल गेलंय. शेंगत लहान आहे ना, शेंगत लहान आहे ना. शेंग लहान असेल तर त्याला पॉवरच लहान भेटणार. असं पण आहे ना. म्हणजे बियाणं जर स्ट्रॉंग असेल तर तुमचा निघणारा मोड हा स्ट्रॉंगच असणार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर समजा तुमचं बियाणं स्ट्रॉंग असेल तर उत्पादन तुम्हाला स्ट्रॉंगच मिळणार. जर तुमचं बियाणं कमकुवत असेल तर तिथून निघणारा कोंब हा कमकुवतच निघणार. मग एवढं डिफेंट आहे की तुम्ही त्या कोंबाला कसं हँडल करता, म्हणजे त्याला न्यूट्रिशन तुम्ही पास कसं करता, यावर पुढचं भविष्य त्याचं अवलंबून आहे, फ्युचर त्याचं अवलंबून आहे. न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे ना, त्यासाठी आपले स्प्रे चालू येतं. आणि आता तुम्ही एक डोस दिलाय बी, मायक्रोन्यूट्रनची किट टाकली ना. हां, आता पुढचं पाहूया. उकरून पहा. हुमणी नाही आहे. हुमणी आपल्या प्लॉटमध्ये दिसणं शक्यच नाही. दिसली तरी निष्क्रिय असणार ती. त्याला गळ्याला पॅरलेस झालेला असतो, त्याच्यामुळे ती काहीच कार्यरत राहत नाही. आपल्या प्लॉट साहेब, आपली ड्रेंचिंग एक बी झाली तरी त्या प्लॉटमध्ये हुमणी नाही दिसणार. ही गोष्ट लक्षात घ्या. हुमणी आपल्या प्लॉटमध्ये दिसणं शक्यच नाही. मिरची लावली का कुठं? फुल चालू आहे ना, सेटिंग फुलं आलीत. कंद बारीक होता ते काय सडून गेला दिसायला. कंद
लागवण करते वेळेस बियाणं निवडणं खूप गरजेचं आहे. स्टेज तयार करा तिची ग्रेड 1 ग्रेड 2 आणि ग्रेड 3. पहिल्यांदा ग्रेड 1 लावा, दुसऱ्यांदा ग्रेड 2 लावा आणि तिसऱ्यांदा ग्रेड 3. हां, कमी पडलं तर, नाहीतर मग लावायचंच नाही. याच्यात आपल्याला साहेबाचं आपलं केलेलं होतं ना, अलग अलग सगळं एक केलं होतं. नाही, हे 2 तास आहे. कोणते म्हणजे ही पेशल याच्यात आमचं काहीच नाही टाकेल. याला हां पाठीमागं पडले ना हे 2 तास. हे काय लहान दिसायलंय हे आम्ही आमचं घरचं काहीच नाही टाकेल याला. अच्छा, हो ना, हे 2 पेशल त्यासाठीच येते. हे 2 हे इकडं पहा, थोडंसं कमी दिसायलं ना हे, बाकीचं आहे का नाही जरासं डाऊन, थोडंसं डाऊन दिसतंय थोडंसं, पण तेवढा काय फरक पडत नाही. 20-19 बरोबरच आहे. हे याला आता टाकलं बाबा, आम्हाला वाटू लागलं हे काय भेसळ हां टाकलं, तरी पण टाकलं आम्ही याने. हां म्हणलं ते कामे नाही, ते जाऊ द्या. आहे ना फरक 2 तासांमध्ये. हां फरक तर आहेत ना 100%. तरी पण यावेळेस टाकून दिलं. पण एवढा नाही आहे, म्हणजे ओळखू येईन असं नाही. एकर भर केलं होतं आणि एकर भर राहतो. तिकून स्पेशल पहिल्यानं काय केलं स्पेशल, आता याला पहा, इथून इकडे आहे का नाही, अर्ध्या मंदापासून इकडे आमचं प्रयोग आहे आणि पलीकडे साहेबाचा प्रयोग आहे पलीकडचा. मग आता शेला ते शेला आहे का असं इथून इकडे नाही, या निंबा लोक निंबा झाडा लोक लिंबापासून कुणीकड निंबाच्या झाडापासून अलीकडे तिथं लोकच पुरलं ते. मग अच्छा, एवढ्यात समजा एवढ्याच पुरलं ते हे टाकायचं, ते साहेबाचा फॉर्म्युला. बाकीचे सगळे बाकीचं आहे आपलं, बाकीचं आपले. सध्या तर शेमत दिसायला लागलं. हो सध्या आहे. आता उत्पादनामध्येच काय फरक दिसेल ते दिसेल है ना. हा सध्या आपण नंतरचा डोस माझा सुरू झाला नाही, सुरू झाला. हां माझा. मग आता इकडं फक्त पहिलं जे निंबुळी अर्क आहे का नाही तेवढं, इकडं मी पहिल्यानं काय केलं फॉस्फेट, त्याची वेगळीच क्वालिटी आहे. हां तिथं डेपो पडलेला होता ना, तिथं डेपो पडलेला होता ना खताचा ढीग, खताचा ढीग. सुरू केली होती काय, त्यानं पोरानं पाणी घेतलं. वाढल्या का नाही साहेबाचा ट्रीटमेंटचा सध्या हे नाही, पण पुढे जे आहे ना फुटवे मुळे किंवा त्याच्यात आता त्याचं काय आगे नाही, त्या जे चालू आहे. पण आपण काय केलंय नाही, आपल्याला उत्पन्नामध्ये वर्ष जाण्यासाठी होत नाही आपल्याला. आपण त्यासाठी काय केलं, खर्चच वाढेल ना, दुसरं काय होणार आहे. आणि त्यात फरक पडला ते पलीकडच्या तासाला 2 तासाला. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. आगाऊपणा